नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील चांदखेड ग्रामपंचायत हद्दीतील चांदखेड पाचाने पानंद रस्ता मागील 7 वर्षापासून धनिकांनी गिळलेला आहे. त्यामुळं हे शेतकरी एकत्रित येऊन मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या कार्यालयामध्ये वारंवार चक्रा मारत आहेत. त्यातच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं, पण धनिक गिळलेली पानंद रस्ता काही खुला करण्यासाठी तयार होत नाही. एकीकडे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे, शेतकऱ्याला शेताच्या बांधापर्यंत त्यांचे पानंद रस्ते खुले केले पाहिजे. मावळ तालुक्यामध्ये मोठ्या मोहिमाही झाल्या, पण अद्यापही 7 वर्षापासून हे शेतकरी पाठपुरावा करतात, पण त्यांचा हा पानंद रस्ता खुला होत नाही. आता यांनी जर बुधवारपर्यंत म्हणजे 22 जुलै 2026 पर्यंत जर पानंद रस्ता खुला नाही झाला तर 23 जुलै 2026 आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे. तर आता तरी महसूल विभाग जागा होऊन पानंद रस्ता खुला करते का याकडे लक्ष लागलेलं आहे. तर या ठिकाणी शेतकरी आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल, कधीपासून लढाई लढताय आणि महसूल विभागाने जी काही मोहीम घेतली होती पानंद रस्ते खुले करण्याचे, काय नाव तुमचं? मी प्रवीण दिलीप माने. मी चांदखेड गावचा शेतकरी रहिवासी असून आमची वडिलोपार्जित शेती इथं चांदखेड पाचाने रोडला आहे, शेती आहे. तर आम्ही गेली 7 वर्षापासून पांदण रस्त्याचा अर्ज करून कोणत्याही प्रकारची कारवाई इथं पांदणीवर झालेली नाही. काही शेतकरी गावातील व काही धनिक बाहेरचे शेतकरी येऊन कंपाऊंड मारून त्या पांदण रस्त्याला अडवलेलं आहे. काय पुढचं पाऊल काय आहे की आता गुरुवारपर्यंत बुधवारपर्यंत आम्ही यांची वाट बघणार. वारंवार त्यांनी आज उद्या करूनच आजपर्यंत रेटले. गेले 2 वर्ष झाले आम्ही त्यांचा फॉलोअप घेतोय कंटिन्यू. तर आता गुरुवारी आम्ही उपोषणाला बसणार आहेत. बरं, तुम्ही आतापर्यंत किती वेळा तहसील कार्यालयाला गेलात? कमीत कमी 100 वेळा चक्रा मारलेल्या आहेत. काय कुणाकुणाकडे गेलात तुम्ही? तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांच्या सगळ्यांकडे जाऊन आम्ही चक्रा मारलेल्या आहेत. बावनकुळे साहेबांना पण इथं चांदखेडमध्ये कार्यक्रम होता, त्यांना पण भेटलो होतो, त्यांना पण निवेदन दिलं आम्ही. बरं, आमदार साहेबांकडे गेलतो? आमदार साहेबांकडे गेलतो. आमदार साहेबांनीच आम्हाला इथपर्यंतची प्रोसिजर आतापर्यंत क्लिअर करून दिली. काय नाव तुमचं, काय सांगाल? सिंधू दिलीप माने. ह्या गावची मी शेतकरी आहे. मला जायचा रस्ता नाही अजिबात. माझी पोरं लेकरं, मी शेताला कशी यायची? माझं लय अडचण झालेली. मला आता तुम्ही हा रस्ता मोकळा करून द्यावा. मला जर 22 तारखेपर्यंत रस्ता जर नाही मोकळा करून दिला तर मी उपोषणाला बसणार. आणि मी आमदार साहेबांनी आम्हाला किती वेळा सांगितलेलं आहे की तुम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांनी आम्हाला की तुम्हाला रस्ता मोकळा करून देतोय, पण हे बाकीची तहसीलदार, मामलेदार आणि तलाठी मंडळ हे अजिबात कुणी लक्ष देत नाही. आमचा हा रस्ता बाहेरच्या लोकांनी येऊन अडवलेला आहे. काय नाव तुमचं, काय सांगा? ज्योती टेकळे. आमचा शेतीचा रस्ता आहे हा, म्हणजे खूप पूर्वपासून आहे. आणि बाहेरच्या लोकांनी येऊन, बाहेरचे धनिक जे आहेत त्यांनी येऊन तो रस्ता अडवलेला आहे. तरी आम्हाला शेतीसाठी खूपच अडचण होत आहे. म्हणजे धान्य बाहेर नेणे किंवा आतमध्ये आणणे, शेतीसाठी लागणारे अवजारं, ट्रॅक्टर, बैलगाडी वगैरे आणणं, ते आम्हाला म्हणजे येणं जाणं होतच नाही आमच्यासाठी. आणि पूर्ण तुम्ही जर बघितलं तर पूर्ण बाहेरच्या लोकांनी हे वॉल कंपाऊंड आणि तारेचं कंपाऊंड केलं आहे. तर कसं येणं आणि जाणं करणं आहे. आम्ही आतापर्यंत जवळजवळ 100 वेळा इकडं तहसीलदार साहेबांकडे, आमदार साहेबांनी आम्हाला खूप मदत केली. पण तहसीलदार साहेब इथे येऊन आणि तलाठी वगैरे येऊन मोजणी झाली, वारंवार पाहणी पण झाली, सगळं झालेलं आहे. आज करतो, 4 दिवसांनी करतो, 8 दिवसांनी करतो म्हणून आतापर्यंत काही त्यांनी केलेलं नाही. तर आम्ही त्यांना आता 22 तारखेपर्यंतची मुदत देत आहोत. आणि नाहीच झालं तर 23 तारखेला आम्ही उपोषणाला बसणार आहे. आणि उपोषणाला असं बसणार आहे की म्हणजे आमचा जीव गेला तरी चालेल, पण आमच्या मुलाबाळांची सोय झाली पाहिजे. आमची शेती ही आमची म्हणजे आमचं वडिलोपार्जित आहे. असं काही नाहीये की आमचं काही मोठे मोठे बिझनेस आहेत. आणि हे जे धनिक आहेत यांना म्हणजे खूप मोठ्या लोकांची साथ आहे, त्याच्यामुळे त्या लोकांनी हे रस्ते अडवलेले आहेत. काय नाव, काय सांगा? मी ज्ञानेश्वरी प्रवीण माने. तर आम्हाला रस्ताच नाहीये इथं, आतमध्ये यायलाच रस्ता नाही, शेतीमध्ये जायलाच रस्ता नाहीये. तर ट्रॅक्टर वगैरे आम्हाला शेतातून आणायला लागतो दुसऱ्यांच्या. ते पण आता पाऊस पडला तर सगळं चिखल होणार, मग
आम्हाला यायला जायलाच सोय नाहीये. बर, काय नाव तुमचं, काय सांगाल? मी सौ कविता प्रवीण माने. मी चांदखेड गावची रहिवासी आहे. इथे आमची शेती आहे, चांदखेड पाचाणे पाणंद रोड शेती आहे आमची. आम्ही गावातून चालत शेतात येतो. आता हा रस्ता बंद केल्यामुळे आम्ही दुसऱ्यांच्या शेतातून चिखला पाण्यातून येतो. आम्ही शेतावर यायचं कसं? आम्ही धान्य धुन्य आणायचं, बी भरणं आणायचं, आम्ही आणायचं कसं? डोक्यावर आणू, पण चालत येणार कसं? चिखलात गुडघ्याभर पाय रुततात, पायाला लागते, कसं येणार? आम्ही याच्यासाठी खूप वेळा अर्ज केला तहसीलदारांना, तलाठी यांना, आमदारांकडे गेलो. आमदारांनी वैयक्तिक त्यांना बोलून ऑर्डर दिल्यात की त्यांचं काम करून द्या. तलाठी 2 दिवसांनी देतो, 4 दिवसांनी देतो, तहसीलदार म्हणतात 2 दिवसांनी देतो, 4 दिवसांनी देतो. ती लोक काही लक्ष देत नाहीयेत. आता आम्ही हा शेवटचा पर्याय आमचा, आम्ही 2 दिवस वाट बघणार, नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार. आमच्याकडे पर्यायच नाहीये दुसरा आता. काय नाव तुमचं, काय सांगाल? दिलीप महादेव माने. मी इथे रस्त्यालाच माझी जमीन आहे. तर मी जवळजवळ 7 वर्ष आलोय रस्त्याचा पाठपुरावा करतोय. त्याच्यातून सगळे ऑर्डर वगैरे सगळं झालंय, परंतु तलाट्यांनी 2 दिवसांनी 4 दिवसांनी करून देतो असं सारखे हे देऊन अजूनपर्यंत त्याच्यात जवळजवळ 4 महिने घालवले. मामलेदारांनी सांगितलं मोजणी केल्यानंतर 2च दिवसात रस्ता करून देतो. मोजणी होऊन जवळजवळ 4 महिने झाली, तरी आजपर्यंत रस्ता खुल्ला झाला नाही. आता 2 दिवसात जर या रस्त्याची सोय नाही झाली तर आम्ही 23 तारखेला आमरण उपोषण करणार. बर, काय नाव तुमचं, काय सांगाल? दत्तात्रय गायकवाड. माझी शेती रोडच्याच कडेला आहे, पण रस्ता नसल्यामुळे येता येत नाही. बर, काय आहे महसूल विभागाकडे मागणी? महसूल विभाग काय आहे, रस्त्याबद्दलच बोलायचं आहे ना. तर रस्ता नसल्यामुळं मला ही गाड्या बिड्या जनावरं आणता येत नाही, पेरणी करता येत नाही, त्याच्यामुळं हे करता येत नाही. तर मावळ तालुक्यामध्ये धनिकांनी जागा घेतल्या आणि जागा घेतल्यानंतर त्या ठिकाणी पानंद रस्ते असतील, पूर्वाश्रमीचे ओढे नाले असतील, यावर धनिकांनी सर्रासपणे अतिक्रमण केलेलं आहे. महसूल विभागाकडे या शेतकऱ्यांनी वारंवार जाऊन केस लढलेली आहे. पानंद रस्त्याची मोजणी झालेली आहे. केवळ या ठिकाणी पानंद रस्ता खुला करायचा आहे, त्यासाठी शेतकरी एकवटलेले आहेत. तर बघूयात, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख साहेब, जो या ठिकाणचा नकाशावर असलेला जो पानंद रस्ता आहे तो रस्ता केव्हा खुला करतात? का इथल्या शेतकऱ्यांना उपोषण करावं लागतं तेव्हाच रस्ता खुला होतोय का, याकडे लक्ष लागलेलं आहे. तर आता तुम्ही निवेदन दिलं का तहसीलदारांना? मी आता उद्या सोमवारी निवेदन देणार आहे आणि आपल्या मार्फत पण सांगतो की मी बुधवारी जर नाही करून दिला तर गुरुवारी आम्ही उपोषणाला बसणार. तर शेतकऱ्याला जो पूर्वाश्रमीचा पानंद रस्ता आहे, गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी त्या पानंद रस्त्यावरनं शेतीची अवजारे, शेतीमाल शेतीकडे जाण्यासाठी पानंद रस्ता होता, तो रस्ता गिळंकृत केलेला आहे. समोरच्या बाजूला धनिकांनी या ठिकाणी हे पत्र लावलेले, वॉल कंपाऊंड लावलेले. कोण धनिक आहेत, काय नाव त्यांचं? महेश नंदू पारणे हे तेरगावचे रहिवासी असून यांनी इथं जमीन घेतली आणि त्यानंतर त्यांना कंपाऊंड मारले. तर बघूयात, महसूल विभाग या शेतकऱ्याच्या मागणीकडे लक्ष देते का शेतकऱ्यांना आंदोलन उपोषण करावं लागतंय? मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.